सुरक्षा तुम्हाला भेटलेली आहे? बघा, Y+ सुरक्षा हे गव्हर्नमेंटने दिली हे खरं आहे, पण आज पासून तुम्हाला माहिती असेल की मला जरी प्रोटोकॉल मध्ये मला पोलीसची गाडी भेटत असेल रोज, तरी मी एकाही दिवशी कधीही कुठेही वापरत नाही. फार जरी असलं तरी तिथे तेवढ्यापुरतं तेवढं गावातल्या गावात वापरतो. जिथं बाहेर गावी गेलो तिथं, त्याच्या पलीकडे मी कधी वापरत नाही. मला आजही त्याची काही आवश्यकता फार वाटत नाही, कारण आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला कधीही तयार असतो. न कळत न सावध असताना एखाद्या वर्षी घटना जरी घडली असेल, समजा घडेल बी भविष्यात, त्याच्यामध्ये लईच किरमी आला असेल तर ते आम्हाला खेटल, तर एवढी गोष्ट नक्की आहे की ते आयुष्यभर आठवण ठेवील एवढं नक्की त्याला आम्ही बघून घेऊ, याच्यात काही दुमत नाही. संजय राऊतांनी खूपच वक्तव्य केलेले आहे, सुषमा अंधारेंनी खूपच वक्तव्य केलेले आहे, कृष्णावर मतदान करा असं बोललेले आहेत. त्याला तिची ती खालची पातळी त्या बाईची बघता मला असं वाटतं की गुवावर गोटा मारण्यासारखं आहे. त्यामुळे त्या बाईला पातळीत राहिली नाही, आणि ह्या कारणामुळेच, ह्या बाईच्या अशा बडबडीमुळेच लोक इकडे तिकडे जात आहेत. वास्तविक पाहता पक्षाला याचं योगदान काय आहे? 1760 पक्ष बदलून तुम्हीच या पक्षात आलात. काल परवापासून आलात, काल परवापर्यंत आता तुम्ही आलात, आणि तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवायला लागले. अहो, आम्ही धनुष्यबाणावर आमदारकी लढवली, धनुष्यबाणावर एकदा आमदारकीला पडलो, पुन्हा आम्ही मशालवर आम्ही निवडून आलो. आज आमच्या वडिलापासून आम्ही हे संघर्ष सगळा बघत आहोत. आम्ही नाही कधी सोडला ना. आजही मी काय पक्षात, म्हणजे मी काय माझे ध्येय धोरण बदललेत का? अजिबात नाही. जे मूळ ध्येय धोरण आहे बाळासाहेबांचं, त्याच धोरणामध्ये आम्ही आज पण आहोत. पण हेच बाई कितींदा बाळासाहेबांना बोलली, काय काय बोलली, आणि उद्धव साहेब काय यांना ठेवतात अशा लोकांना काही कळना. आता ते वरून सरदेशाई एक बोलला, थोडस पोरग नाही. हे फक्त तुम्ही कुठंतरी त्या उद्धव साहेबांचे पाहुणे म्हणून तुम्हाला किंमत आहे. भोवडीची नाही तर तुम्हाला तर रोडवर गोटे घालतात लोक चालेल, आणि तुम्ही आम्हाला मारायची भाषा करता तुम्ही. आणि माझं म्हणणं काय चाललं की तुम्हाला तर एवढी खुंटवी तर तुम्ही या ना पुढं. कोण ज्याला कोणाला म्हणायचं आहे ना आम्हाला मारतो म्हणून, वाटणं तुम्हाला झोडतो म्हणून, तुडवतो म्हणून, तुम्ही या ना पुढं. या बावड्या लोकांना कशाला पुढं करता? म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते. तुमच्या जर किरमी असेल तर याच ना, खेटा ना. मी आहे, तयार आहे, मी तयार आहे. कुठेही बोला, जसं मी सांगायला तसंच बोलायला लागलो. तुम्ही कधीही बोला, कुठेही बोला, येईन मी, नक्की येईन. आणि एकदाच होऊन जाऊ द्याच, हो, काहीच अडचणीच नाही. बोलवा, एकदाच होईल ना, काय व्हायचे ते, पण एकदा होऊनच जाऊ द्या. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, होऊन जाऊ द्या. ठाकरे सेना सोडण्याचं कारण सांगितलं तुम्हाला कितींदा तरी सांगितलं की मला अजिबात कोणावरही माझा आरोप नाही, मला कुठलाही कोणाचा दोष नाही. माझ्यावर सगळ्यांनी खूप मोठं प्रेम केलं. मी उद्धव साहेबाचा मी खूप म्हणजे माझ्यावर प्रेम केलं त्यांनी. आदित्य साहेबांवर माझा एक सेकंड सुद्धा कोणाचा वर दाग नाहीये, किंवा मी कोणावर नाराज होऊन म्हणून मी हे पक्ष सोडलेला नाहीये. मी आजही तुम्हाला सांगतो की माझ्या विभागातला, माझ्या या लोकसभा क्षेत्रातल्या विकासाच्या गोष्टीसाठी मी तिथे गेलोय, आणि मला माझ्या कार्यकर्ते सांभाळणं गरजेचं आहे. जे वडिलांपासून माझ्या सोबत काम करत, 17 वर्ष अगोदर माझ्या वडिलांनी राजकारण सोडलं, तेव्हापासून आजपासून हे लोक माझ्या पाठीशी आहेत. नवीन खूप सारे लोक झुकलेले आहेत. तेवढ्या लोकांना सांभाळायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. सुषमा अंधारे आष्टेकर परिवारावर पण टीका करत आहेत. मी सांगितलं ना, माझ्या मुलांनी खूप चांगलं उत्तर दिलं. त्याला कशी एवढी प्रारब्ध त्याच्या अंगात आली हे सुद्धा मला म्हणजे आश्चर्य आहे, आणि मला त्याचा अभिमान सुद्धा आहे की त्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं. तर मी त्याच्यावर काय बोलणार आहे? मी फक्त एवढंच म्हणेन की त्या बाईच्या प्रश्नाला उत्तर देणे म्हणजे बुवावर गोटा मारून घेणे. आणि तिला काय पाहिजे? असं बोललं की तुमचा माईक जाते तिच्याकडं, बस. तिला ती माईकच पाहिजे, दुसरं काय पाहिजे?